अजित पवारांच्या दुसऱ्या मुलाची टँगो नावाची दारू कंपनी असल्याचं हर्षवर्धन सपकाळ म्हणतायत. टँगो कंपनीला लाभ देण्यासाठी अजितदादांनी अनेक निर्णय घेतल्याचंही सपकाळांनी. आयला दादांचा दुसरा पोरगा तर देव माणूस निकला रे. टँगो पंच. बरं, मला एक आता लक्षात आलं की दादा एवढे कडक डायलॉग कसं काय मारतात अचानकच मधीमधून. बरं, मला काय म्हणायचं विरोधकांना, तुम्ही ठरवलंच आहे का दादांना महाराष्ट्र सोडूनच पळून लावायचं? काल एका पोराने 1805 कोटीची जमीन 300 कोटीत लाटायचा प्रयत्न केला, लगेच तुम्ही टँगोचं काढलं. बरं, हाय दादांचा दुसरा पोरगा देव माणूस आहे. ते बाबूरावचा डायलॉग आठवतोय ना, अरे बाबा तू तो देव माणूस निकला रे. तेरे को हरामी समझता था, तो राम निकला रे, देव माणूस निकला. दादाला काही तुम्ही झोप लागू देत नाहीत गड्या. बाकी काही म्हणा दादा, तुम्ही मागच्या 20-25 वर्षात जे केलंय ना ते आता हळूहळू बाहेर निघणार. ते म्हणतात ना, कर्माचा फेरा एकदा फिरला ना की कोणच नाही टिकत त्यात. आणि श्रीकृष्ण सगळं बघतोय दादा. तुम्ही जनतेला कसं लुटलंय, जनतेला किती त्रास दिलाय, जनतेचा कुठं कुठं पैसा खाल्लाय, हे सगळं बघतोय. आणि कर्माचा हिशोब तुम्हाला इथेच करून जायचा आहे. त्यामुळे आता तरी बदल करा. माझं तर म्हणणं आहे, सगळ्या सरळ सरळ राजकारणातून संन्यास घ्या आणि आपलं राहत्या बारामतीमध्ये सुखात. नाही सुटणार हो तुम्हाला. तुम्हाला भस्म्या झालाय खायचा आणि तुम्ही खात राहणार. पण एक गोष्ट लक्षात घ्या दादा, ही जनता जागी झाली ना त्या दिवशी प्रत्येक राजकारण्यांनी ज्यांनी भ्रष्टाचार केलाय त्यांना पळता भुई थोडी होणार बघा. लय लुटलं हो तुम्ही सामान्य जनाला, भयानक लुटलं, भयानक त्यांच्यावर अत्याचार केले, भयानक त्या लोकांना त्रास दिला. विकास तर कुठं दिसनाच, पण तुम्ही त्या विकासाच्या नावाखाली सामान्य जनतेलाच भकास करायला निघालात आणि वरतून टँगोचे पंच द्यायला लागलात. अवघड आहे सगळं.